100% इथेनॉलचा निर्णय सरकार जनतेला संपूर्ण सत्य सांगत आहे का? नमस्कार, मी गणेश तोर आणि तुम्ही पाहत आहात निर्भय लोकतंत्र. देशात एक मोठा निर्णय झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे की भारतात 100% इथेनॉल इंधनासाठी नियमांना मंजुरी देण्यात आलेली आहे. सरकार याला आत्मनिर्भर भारत, शेतकरी हित आणि ऊर्जा सुरक्षेकडे टाकलेले मोठे पाऊल म्हणत आहे. पण या निर्णयामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. आणि लोकशाहीमध्ये सरकार किती मोठे असले तरी जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. म्हणून आज आपण सरकारला काही सरळ आणि स्पष्ट प्रश्न विचारणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, सरकार सांगत आहे की इथेनॉलमुळे देशाचे तेल आयात बिल कमी होईल. पण प्रश्न असा आहे, भारतामध्ये आज किती प्रमाणात इथेनॉल उत्पादन क्षमता उपलब्ध आहे? जर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर इथेनॉल लागणार असेल तर त्यासाठी आवश्यक कच्चा माल कुठून येणार आहे? ऊस, मका, धान्य आणि जर हे उत्पादन इंधनासाठी वापरले जाणार असेल तर अन्नधान्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार नाही का? प्रश्न क्रमांक 2, सरकार म्हणते शेतकऱ्यांना फायदा होईल. नक्की कोणत्या शेतकऱ्यांना? देशातील प्रत्येक शेतकऱ्याला? किती ऊस उत्पादक पट्ट्यांना? विदर्भातील कापूस उत्पादक, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, डोंगर पट्ट्यातील लहान शेतकरी यांना या धोरणातून नेमका काय फायदा होणार आहे? प्रश्न क्रमांक 3, आज देशात कोट्यवधी कार आणि दुचाकी आहेत. यापैकी किती वाहने E100 साठी तयार आहेत? सरकारकडे याची अधिकृत आकडेवारी आहे का? जर नाही तर सामान्य नागरिकांच्या वाहनाचे भवितव्य काय? प्रश्न क्रमांक 4, समजा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाने कर्ज काढून कार घेतली आहे. जर भविष्यात फ्लेक्स फ्यूल वाहनांकडे संक्रमण झाले तर त्यांच्या सध्याच्या वाहनांचे काय? त्यांचे रिसेल व्हॅल्यू कमी होणार का? सरकारने याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. प्रश्न क्रमांक 5, सरकार वारंवार पर्यावरणाचा मुद्दा मांडते, पण इथे इथेनॉल उत्पादनासाठी लागणाऱ्या पाण्याचा विचार केला आहे का? ज्या देशात अनेक राज्यांमध्ये पाण्याची समस्या आहे तिथे इथेनॉल धोरण आणि जल व्यवस्थापन यांचा समतोल कसा राखला जाणार आहे? प्रश्न क्रमांक 6, जर इथेनॉल इतकेच फायदेशीर असेल तर जगातील सर्व विकसित देश पूर्णपणे इथेनॉलवर का गेले नाहीत? अमेरिका, जर्मनी, जपान, ब्रिटन या देशांना कोणता मार्ग निवडला आहे आणि भारतात त्यापेक्षा वेगळी भूमिका का स्वीकारत आहे? प्रश्न क्रमांक 7, सरकार म्हणते की हा बदल हळूहळू होईल. मग नागरिकांसाठी अधिकृत रोडमॅप कुठे आहे? 2026 मध्ये काय होईल? 2030 मध्ये काय होईल? सध्याच्या वाहनधारकांसाठी काय उपाययोजना आहेत? जनतेला स्पष्ट माहिती का दिली जात नाही? प्रश्न क्रमांक 8, आज पेट्रोलच्या किमती वाढल्या की सामान्य माणूस त्रस्त होतो. जर भविष्यात इथेनॉलच्या किमती वाढल्या तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार? शेतकरी, साखर कारखाने, तेल कंपन्या आणि ग्राहक यांच्यातील संतुलन कसे राखले जाणार? प्रश्न क्रमांक 9, हा निर्णय खरोखरच जनहिताचा आहे का? याचा सर्वाधिक फायदा कोणत्या उद्योगांना होणार आहे? हा प्रश्न विचारणे चुकीचे नाही, कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक मोठ्या धोरणाचे परीक्षण केले पाहिजे. आम्ही असे म्हणत नाही की इथेनॉल चुकीचे आहे. आम्ही असेही म्हणत नाही की सरकारचा निर्णय चुकीचा आहे. पण जेव्हा देशाच्या कोट्यावधी नागरिकांचा खिशाशी, वाहनांशी, शेतीशी आणि भविष्यासोबत संबंधित निर्णय घेतले जातात तेव्हा प्रश्न विचारलेच गेले पाहिजेत. कारण प्रश्न विचारणे म्हणजे विरोध नाही, प्रश्न विचारणे म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणे. आजचा सर्वात मोठा प्रश्न इतकाच आहे, 100% इथेनॉलच्या दिशेने जाणाऱ्या भारतासाठी सरकारकडे स्पष्ट, पारदर्शक आणि जनतेला विश्वास देणारी रोखठोक भूमिका आहे का? हे मत कमेंट मध्ये नक्की लिहा. धन्यवाद.